नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण नॉट लावून साडी कव्हर कसं शिवायचं ते बघितलं होतं. या व्हिडिओमध्ये आपण चैन लावून साडी कव्हर कसं शिवायचं ते बघणार आहोत. तसंच हे जे साडी कव्हर आहे ते आपण थोडंसं बॉक्स टाईप शिवलेलं आहे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. कापडाचा जो साईज आहे तो सेम आहे. 16 इंच बाय 33 इंच मापाचं हे जे कापड आहे ते आपण घेतलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही 16 बाय 30 इंचचं देखील घेऊ शकता. याला आपण चैन लावणार आहोत. 16 इंचाचा जो भाग आहे तिथं आपण चैन लावणार आहोत. ही जी चैन आहे ती मी 2 इंच कमी घेतलेली आहे. कारण चैन जर स्टिच मध्ये आली तर तिथं फिनिशिंग जे आहे ते एकदम व्यवस्थित येत नाही. चैनचा जो भाग आहे तो थोडासा उभा राहतो. आता चैनच्या एंडला आता आपल्याला अशा प्रकारे कापड जे आहे ते शिवून घ्यायचं आहे. म्हणजे स्टिच करताना आपली चैन जी आहे ती स्टिच मध्ये येणार नाही. हे जे कापड आहे ते स्टिच मध्ये येईल. दोन्ही बाजूला आपल्याला सेम अशाच प्रकारे कापड जे आहे ते लावून कव्हर करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे दिसत आहे. चैनच्या मापापेक्षा जे एक्स्ट्रा कापड आहे ते साईडचं आपल्याला कट करून टाकायचं आहे. आता आपल्याला चैनचा आणि कापडाचा दोन्हीचा देखील मध्य काढून घ्यायचा आहे. कापडाच्या सरळ भागावर चैनचा सरळ भाग आपल्याला ठेवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तिथे टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर आता आपल्याला इथे एक दाब टीप मारून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपली चैन जी आहे ती एका भागाला शिवून झालेली आहे. आता दुसरा भाग जो आहे तो आपल्याला चैनवर ठेवायचा आहे. इथे मी ही दुसरी 1.5 इंचाची पट्टी घेतलेली आहे. कारण एक साईडला आपले काठ आल्यामुळे तिथे कापडाचे कोणतेही धागेदोरे निघणार नाहीत. पण या साईडला आपले काठ नाहीयेत, त्याच्यामुळे इथे जे आहे ते कापडाचे धागेदोरे निघू नयेत यासाठी आपण अशा प्रकारे पट्टी लावून इथे कव्हर करणार आहोत. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही दोन्ही साईडला अशा प्रकारे पट्टी लावली तरीही चालेल. म्हणजे आपल्याला पूर्ण अस्तर लावण्याची गरज नाही. अशा प्रकारे दुसरी पट्टी जी आहे ती खाली ठेवून वरच्या बाजूने आपल्याला अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडला देखील आपल्याला अशा प्रकारे दाब टीप मारून घ्यायची आहे. पट्टी लावून कव्हर केल्यामुळे चैनचा जो भाग आहे तो आपला अशा प्रकारे एकदम व्यवस्थित कव्हर होतो. त्याच्यामुळे शक्य झालं तर आपल्याला दोन्ही बाजूला अशा प्रकारे पट्टी लावून कव्हर करायचं आहे. आता ही जी पट्टी आहे ती आपल्याला अशा प्रकारे आतमध्ये फोल्ड करून याच्यावर देखील एक टीप मारून घ्यायची आहे. म्हणजे फिनिशिंग जे आहे ते दिसायला एकदम व्यवस्थित दिसतं. आता उलट बाजू आपल्याला वरती करायची आहे. वरच्या बाजूने आपल्याला 3 इंच कापड वरती घ्यायचं आहे. म्हणजे चैन जी आहे ती आपली एकदम वरील तोंडाकडील भागाकडे येणार नाही.
त्यानंतर बरोबर कोपऱ्यावर अशा प्रकारे 1 इंचावर मार्किंग करायचं आहे. तिथं अशा प्रकारे कट देऊन घ्यायचा आहे. आता ह्या दोन्ही कटच्या मधील जे कापड आहे, म्हणजे टोटल 2 इंचाचं कापड जे आहे ते आपलं अशा प्रकारे आतमध्ये गेलं पाहिजे. आणि दोन्ही कट जे आहेत ते आपल्याला असे जुळवून घ्यायचे आहे. पूर्ण आपल्याला अशा प्रकारे कापड जे आहे ते आतमध्ये करून त्याच्यावर इस्त्री फिरवून घ्यायची आहे. म्हणजे शिवताना आपलं कापड जे आहे कुठेही कमी जास्त होणार नाही. मी अशा प्रकारे इस्त्री केली आहे आणि बरोबर 2 इंचाचं कापड आपल्या आतमध्ये गेलेलं आहे. दोन्ही बाजूला मी अशा प्रकारे इस्त्री करून त्याच्यावर पिन्स लावून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला साईडला अर्धा इंचावर बरोबर मार्किंग करायचं आहे आणि एक सरळ रेष मारून घ्यायची आहे. म्हणजे टीप मारताना सगळ्या बाजूने आपलं जे अंतर आहे ते सेम येतं. त्यानंतर त्याच्यावर आपल्याला अशा प्रकारे टीप मारून घ्यायची आहे. साईडला देखील कापडाचे कोणतेही धागेदोरे निघू नयेत म्हणून आपण एक्स्ट्रा पट्टी लावून कव्हर न करता अशा प्रकारे देखील एक टीप मारू शकतो. टीप मारल्यामुळे कापडाचे कोणतेही धागेदोरे निघत नाहीत. टिपेच्या बाजूस जे एक्स्ट्राचं कापड आहे ते आपल्याला कट करून टाकायचं आहे. दोन्ही बाजूला सेम अशाच प्रकारे आपल्याला अर्धा अर्धा इंचावर मार्किंग करून टीप मारून घ्यायची आहे. आणि कापडाच्या एंडला देखील आपल्याला अशा प्रकारे टीप मारून एक्स्ट्राचं कापड जे आहे ते कट करून टाकायचं आहे. अशा प्रकारे टीप मारल्यामुळे कापडाचे कोणतेही धागेदोरे निघत नाही आणि एक्स्ट्रा पट्टी लावून आपल्याला ते कव्हर करण्याची गरज नाही. आता आपल्याला हे सरळ करून घ्यायचं आहे. आपण 1 इंचावर मार्किंग करून तो भाग आत फोल्ड केल्यामुळे वरती अशा प्रकारे बॉक्स टाईप जो आकार आहे तो तयार होतो. आता इस्त्री आपण उलट बाजूने केली होती त्याच्यामुळे हे सरळ केल्यानंतर आपल्याला सरळ भागावर पुन्हा एकदा इस्त्री करून घ्यायची आहे. इस्त्री केल्यानंतर हे अशा प्रकारे दिसत आहे. असं हे आपलं एकदम सुंदर बॉक्स टाईप साडी कव्हर रेडी झालेलं आहे. तेही आपण घरी पडून असलेल्या ब्लाउज पीस पासून बनवलेलं आहे. साडी ठेवताना देखील याच्यामध्ये कोणताही प्रॉब्लेम येत नाही. साडी एकदम व्यवस्थित बसते. एकदम परफेक्ट साईजचं हे साडी कव्हर आपलं रेडी झालेलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.